रायगड जिल्हा पोलीस दलाच्या नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वारोटे आणि त्यांच्या टीमने मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केलाय। पाण्याच्या टँकरच्या आडून सुरू असलेली दारू तस्करी उघडकीस आणली असून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केलाय। गुप्त माहितीच्या आधारे नेरळ पोलिसांनी कर्जत मुरबाड रोडवर वारेगाव परिसरात कोकण किनारा हॉटेल समोर सापळा रचून संशयित टँकर GJ12AW4421 हा अडवला असता या टँकर मध्ये राजस्थान गुडांबेरी इथं राहणाऱ्या आरोपी लाडूराम खियाराम बिश्नोई हा अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करत असल्याचं निष्पन्न झालंय। ही दारू गोव्याहून गुजरातकडे नेली जात होती, मात्र नेरळ पोलिसांनी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केलाय। विशेष म्हणजे कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपीने पाणी वाहून नेणारा टँकर वापरला होता। बाहेरून पाहिल्यावर टँकर पाणी घेऊन जात असल्यासारखाच दिसत होता, मात्र आतमध्ये कप्पे तयार करून त्यामध्ये दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते। तपासणी दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त केली असून तब्बल टँकरसह एकूण 1,27,600 एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कारवाई ही रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील शेबडे यांच्या पथकाने केलेली आहे। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम 65 अनुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान नेरळ पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश झालाय। नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी राहुल वारोटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की काही व्यक्ती एका टँकरमध्ये गोवा बनावटीची दारू ही घेऊन गुजरातकडे जाणार आहेत। त्यानंतर त्यांनी अधिक त्याच्याबद्दल माहिती गोळा केली असता सदरचा एक टँकर नंबर आहे GJ12AW4421 यामधून हा संशयास्पद टँकर मिळून आला असता तर त्यांनी तो थांबवला आणि तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना जवळपास 72 लाखाची गोवा बनावटीची दारू त्यामधून मिळून आलेली आहे। आणि ही जी हा जो टँकर आहे त्यांनी वारेगावाच्या हद्दीत कोकण किनारा हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी पकडलेला आहे। यामध्ये तो टँकरचा जो चालक आहे लाडूराम खियाराम बिश्नोई वय 42 वर्ष हा राजस्थानचा रहिवासी आहे। या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीची कारवाई ही आमच्या रायगड पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस स्टेशनच्या टीमने करण्यात आलेली आहे। थँक्यू। राज्यस्तरीय गँग असल्याची शक्यता काही आहे का? अद्यापपर्यंत तर तसं काही समोर आलेलं नाही, कारण ही घटना हा टँकर रात्री लेट पकडला, त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण तपास निश्चित करू। कुठून कुठे जात होता हा टँकर? गोव्यावरून गुजरात राज्याकडे जात होता। आरोपीची काही पार्श्वभूमी? अद्याप आरोपीची काही पार्श्वभूमी आम्हाला आढळलेली नाहीये, परंतु आम्ही त्याबद्दलही तपास करू।